नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कातळडोह कादंबरी आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. आज आपण या कादंबरीचा 26वा भाग ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया कातळडोह कादंबरी. विद्याच्या स्वप्नांची परिपूर्ती करणारी 4 वर्ष संपली. मनातील इप्सित साध्य झाल्याची भावना तिच्या मनात दरवळू लागली. चेहऱ्यावर आनंदाचे तेज झळाळू लागले. शालेय जीवनापासून इंजिनियर होण्याचे पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होणार होते. परीक्षा होण्याच्या अगोदरच विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूज झाल्या होत्या. विद्यानेही मुलाखती दिल्या होत्या. विद्याच्या बुद्धिमत्तेवर आणि मागील 3 वर्षाच्या निकालावर खुश होऊन कंपन्यांनी तिला चांगल्या पॅकेजच्या ऑफर्स दिल्या होत्या. विद्या सध्या तरी या ऑफर्सचा स्वीकार करणार नव्हती. तिच्या मनातील योजना वेगळी होती. हिमांशूच्या जोडीने ती न्यूझीलंडला स्थायिक होण्याच्या विचारात होती. केवळ अनुभव असावा या एकमेव उद्देशाने तिने मुलाखती दिल्या होत्या. परीक्षा संपली. पेपर मनासारखे सोपे गेले. विद्या सध्या सुखाच्या झोपाळ्यावर झुलत होती. तिच्या दोन्ही स्वप्नांच्या वाटा सोनेरी प्रकाशाने झळाळल्या होत्या. हिमांशू सारखा देखणा मनमिळावू जोडीदार तिला लाभला होता. परदेशात राहण्याचे न पाहिलेले स्वप्न सुद्धा अनपेक्षितपणे सत्यात उतरू लागले होते. भिवई IIT कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलचा विद्याने अखेर निरोप घेतला. हॉस्टेलमधील रूम पार्टनर, इतर मैत्रिणी एकमेकींपासून दूर जाताना भावनेने गहिवरून आल्या होत्या. निरोपाचे अश्रू प्रत्येकीच्या डोळ्यात साठले होते. भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकींचा निरोप घेतला. हिमांशूच्या बाईकवर बसून विद्या रेल्वे स्टेशनवर आली. हिमांशू तिला सोडवायला आला होता. खरे तर बाबासाहेब विद्याला न्यायला येणार होते, पण विद्यानेच त्यांना न येण्याबद्दल सांगितले होते. ते आले असते तर तिला हिमांशूचा निरोप घेता आला नसता. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची म्हणावी अशी गर्दी नव्हती. हिमांशूने जड बॅगा हातात घेतल्या होत्या. विद्याच्या हातातही बरेच सामान होते. फलाटावरच्या बाकावर बॅगा ठेवून हिमांशूने सुस्कारा सोडला. विद्याने हातातले सामान बाकावर ठेवून हिमांशूकडे बघत म्हटले, काय दमलास की काय इतक्यात? अगं जड किती आहेत त्या बॅगा? काय घेतलं एवढं त्यात? माझा पार घाम निघाला. हिमांशू हास्यहुस्य करत बोलला. विद्या बाकावर बसली. हिमांशू तिच्या शेजारीच बसला, अगदी खेटून. गाडी यायला अजून वेळ होता. विद्या समोर दिसणाऱ्या इंडिकेटरवरील माहिती वाचण्यात गुंग झाली होती. ती माहिती वाचता वाचता विचारात हरवून गेली. हिमांशू तिच्या स्वप्नाळू डोळ्यात स्वतःचे स्वप्न हुडकत होता. तिच्या दंडाला पकडत तो तिला हलवून म्हणाला, विद्या, अगं कुठं हरवलीस? मी तुझ्या शेजारी बसलोय आणि तू स्वप्ने कसली बघतेस? आणि ती सुद्धा अशा दिवसा उजेडी? हिमांशूच्या आवाजाने विद्या भानावर आली. काय? ती हिमांशूकडे बघत उद्गारली. अगं स्वप्न बघून झालं का तुझं? स्वप्न कसलं रे? विचाराच्या तंद्रीत गुंतले होते. आता कसला विचार करतेस? तुझाच विचार करत होते. माझा विचार? आणि तो कशाला? आता तुझ्यापासून दूर नाही का जात मी? तुझ्याशिवाय कसे दिवस ढकलायचे याचाच विचार करत होते मी. विद्या, एवढा पुढचा विचार नको करूस. माणसानं नेहमी वर्तमानात जगावे. भविष्याची चिंता करून वर्तमान का खराब करायचा? मी आता तुझ्यासोबत आहे त्याचा आनंद घे. गावी गेल्यावर मी तुझ्यासोबत नसणार याची कशाला चिंता करतेस? आणि तू काही कायमची मला सोडून जाणार आहेस का? निकालाच्या दिवशी आपण पुन्हा भेटणारच आहोत, अगदी कायमचे, बरोबर ना? हिमांशू समजावत म्हणाला. विद्याने हुंकार भरला आणि हिमांशूच्या खांद्यावर डोके टेकवून ती डोळे मिटवून पुन्हा भविष्यात हरवून गेली. धड धड धडाक धड धड धडाक आवाज करत ट्रेन स्टेशनमध्ये येताच हिमांशूने विद्याला गदागदा हलवत म्हटले, अगं उठ, ट्रेन आलीये. विद्या धडपडतच उठली. दोघांनीही सामान आत नेऊन ठेवले. ट्रेनमध्ये गर्दी नव्हती. विद्या खिडकीजवळच बसली. हिमांशू ट्रेनमधून खाली उतरला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याने विद्याचा हात हातात घेतला. विद्याच्या डोळ्यात आसवांची पाखरे भिरभिरली. हिमांशूचा कंठही दाटला. विद्या, हिमांशू दाटलेल्या कंठाने म्हणाला,
काय? विद्याच्या मुखातून कसे बसे शब्द बाहेर आले. विद्या, परत येशील ना? हिमांशूचा आर्त स्वर. हे रे काय, तुझा विश्वास नाही का? डोळ्यातील अश्रुपाखरे चेहऱ्यावर येऊ न देता विद्याने प्रश्न विचारला. तसं नाही ग, पण भीती वाटते. वाटतंय तू इथून गेली की पुन्हा मला भेटणार नाहीस. मला तू विसरून जाशील. नाही रे हिमांशू, मी तुला विसरूच शकत नाही. केवळ तुझ्यासाठी मी एवढे मोठे धाडस करायला तयार झाले. अरे, तुझ्या साथीने पुढचे आयुष्य सुखाने घालवण्यासाठी मी माझ्या आई वडिलांना सुद्धा विसरायला तयार झाले. मग मला सांग, मी तुला कशी विसरे? दोघांचे बोलणे गाडी सुरू होताच मध्यावरच तुटले. गाडीने वेग घेताच हिमांशूने विद्याचा हात सोडला. विद्या, विद्या, मी वाट बघतोय तुझी. तू नक्की ये. बाय. बाय हिमांशू. विद्याने हात हलवून हिमांशूला निरोप दिला. गाडी वेगाने स्टेशन बाहेर पडली आणि मग एवढा वेळ डोळ्यात थोपून धरलेले अश्रू विद्याच्या चेहऱ्यावर खळाखळा वाहू लागले. विद्या कॉलेज संपवून घरी आल्याचे मधुकरने पाहिले होते. त्याचेही 3रे वर्ष संपले होते. आता फक्त 1 वर्ष बाकी होते. तेवढे वर्ष पूर्ण झाले की तोही इंजिनियर बनणार होता आणि विद्याची अट पूर्ण करणार होता. विद्याची भेट घेऊन तिच्याशी एकदा मनमोकळेपणाने बोलावे असा मधुकरचा बेत होता, पण त्याला तशी संधीच मिळत नव्हती. त्याला विद्या एकटी भेटत नव्हती. विद्याबरोबर सतत कुणी ना कुणी असायचे. त्यामुळे मधुकरला तिची एकांतात भेट घेता येईना. पण तो संधीच्या शोधात होता आणि त्याला तशी संधी मिळाली. सकाळची वेळ होती. सूर्याची कोवळी किरणे जमीन चुंबत प्रकाशमान झाली होती. कातळगाव नेहमीच्या व्यवहारात मग्न होते. अशा सोन सकाळी विद्या सिद्धप्पाच्या मंदिराकडे निघाली होती. तिच्या हातात फुलांची परडी होती. सोन्यासारखी चमचमणारी उन्हा अंगावर घेत विद्या लगबगीनं चालली होती. तिच्या गोऱ्या अंगावर सूर्याची पिवळी धमक किरणे हळदीच्या रंगासारखी फुलली होती. विद्या सोन्याच्या मासळीसारखी चमचमत होती. सिद्धप्पाच्या मंदिरात येऊन विद्याने समाधीवर फुले वाहिली. सिद्धप्पाला मनोभावे नमस्कार करत तिने डोळे मिटले. सिद्धप्पाकडे ती तिच्या मनातल्या इच्छेच्या परिपूर्तीचा आशीर्वाद मागत होती. विद्या सिद्धप्पाच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसलेली असतानाच मधुकर तेथे अवचित आला. समोर विद्याला बघून त्याला आनंद झाला. त्यातच ती एकटी होती. मंदिरात दुसरे कुणीच नव्हते. पुजारी आतल्या खोलीत होता. त्यामुळे विद्याशी एकांतात बोलण्याची ही छान संधी आहे हे त्याने ओळखले. तो आत आला. विद्याप्रमाणेच त्यानेही सिद्धप्पाला नमस्कार केला. विद्या शेजारी तोही ध्यानस्थ बसला. विद्याने हलकेच डोळे किलकिले केले. बाजूलाच मधुकर बसलेला बघून ती दचकलीच. तोपर्यंत मधुकरने सुद्धा डोळे उघडले होते. दचकून त्याच्याकडे बघणाऱ्या विद्येच्या डोळ्यात नजर रोखून तो हलकेच हसत होता. तू आणि इथे? आश्चर्य व्यक्त करत विद्या उद्गारली. हो, मीच, मधुकर शांतपणे बोलला. तुला असा अचानक शेजारी बसलेला बघून मी दचकले ना. दचकलीस? का बरं? मी काय भूत आहे का? मग मला बघून तू दचकावे? विद्याने त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही. मग मधुकर स्वतःहून तिला म्हणाला, कशी आहेस? ठीक आहे, विद्या तुटकपणे बोलली. केव्हा आलीस? झाले 2-3 दिवस. पेपर कसे गेले तुला? मधुकर संभाषण वाढवण्याच्या हेतूने तिची चौकशी करू लागला. छान गेले. मग पुढं काय विचार आहे? एखाद्या कंपनीची मुलाखत दिलीस की नाही? हो, दिलीये. विद्या मधुकरच्या संभाषणात पूर्णपणे सहभागी होईना. ती जेवढ्याच तेवढे बोलत होती. पुढे काय बोलावे मधुकरला सुचेना. चल निघते मी, मला उशीर होतोय, विद्या मंदिरातून बाहेर निघण्याची तयारी करत म्हणाली. विद्या, माझ्याशी 2 मिनिटं बोलशील? मधुकरने अखेर मुद्द्याला हात घातलाच. बोल, पण पटकन आवर. मला आज बाबांबरोबर शेतावर जायचे. ठीक आहे, मी सरळ मुद्द्याकडेच वळतो. मधुकर नेमका काय बोलतो या विचारात विद्या गडली. मधुकरने त्याच्या मनात ठसठसणारा विषय तिच्यापुढे मांडायला सुरुवात केली. विद्या, माझे बाबा तुमच्या घरी आलेले तुला ठाऊक असतीलच. हो, ठाऊक आहे. तो काय बोलणार याचा विद्याला आता अंदाज आला होता. भैया देशमुख बाबांना भेटून गेल्याचे तिला माहीत होते. ते कशासाठी घरी आले होते हेही तिला ठाऊक होते. बाबासाहेबांनीच तिला ते सांगितले होते. मधुकरचे स्थळ घेऊन ते लग्नाची बोलणी करायला आले होते.
पण दोनदा कशीबशी वेळ मारून त्यांची बोळवण केल्याचे विद्याला चांगले आठवत होते. मधुकर फिरून तोच विषय काढणार याची विद्याला कल्पना आली. त्याला काय उत्तरे द्यायची याची ती मनातच उजळणी करू लागली. विद्या, मग तू काय ठरवलेस? मधुकरने विचारले. कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल. लग्नाबद्दल म्हणजे? अगं, आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल बोलतोय मी. तूच नाहीस का अट घातली होतीस की तू फक्त इंजिनियर असणाऱ्या मुलाशीच लग्न करशील? मग आता मी सुद्धा इंजिनियर होईल. फक्त 1 वर्ष बाकी आहे. त्यानंतर तुझ्या अटीप्रमाणे मी इंजिनियर झालेलो असेल. म्हणून मी तुला विचारतोय, आपल्या लग्नाबद्दल काय ठरवलेस तू? त्याबद्दल विचारतोस होय? अरे पण अगोदर तुझे तू शिक्षण तर पुरे कर. मलाही नोकरीत रुजू होऊ दे, मग बघू. विद्याने मधुकरला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. तिच्या उत्तराने पुरेपूर समाधान न झालेला मधुकर आवाक होऊन तिच्याकडे बघत असतानाच ती मासोळीसारखी सुळकन मंदिराच्या बाहेर निघून गेली आणि मधुकर फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत राहिला.